शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुदर्शन फार्म केमिकल या कंपनीच्या ट्रिशॉट या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपल्या विविध पिकामध्ये डावणे, भुरी व करप्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो, तेव्हा आपण कोणते बुरशीनाशक वापरणे हे योग्य ठरेल, जेणेकरून सर्वच प्रकारच्या बुरशीजन्य रोग हे आपल्याला नियंत्रणात राहतील. तर आज आपण सुदर्शन फार्म केमिकल या कंपनीच्या ट्रिशॉट या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ट्रिशॉट या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, ट्रिशॉट या बुरशीनाशकात आपल्याला ट्रिफ्लॉक्सिस्ट्रोबिन हे 10% व डायफेनकनाझोल हे 12.5% व सल्फर हे 3% आपल्याला SC फॉर्म्युलेशनमध्ये पाहावयास मिळते. SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर डायफेनकनाझोल. तर शेतकरी मित्रांनो, डायफेनकनाझोल हे डिमिथिलेशन इन्हिबिटर आहे, म्हणजे बुरशींमधील स्टेरॉल बायोसिंथेसिसला हे रोखत असते. त्यामुळे बुरशींची वाढ त्या ठिकाणी थांबून हे त्यांना मारण्याचे काम करत असते. त्याच पद्धतीने ट्रिफ्लॉक्सिस्ट्रोबिन हे बुरशींच्या मायटोकॉन्ड्रियल शोषणावरती परिणाम करते. त्यामुळे बुरशींची जी काही ऊर्जा आहे ती ही खंडित होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होत असतो. त्याच पद्धतीने आपण जर का सल्फरमध्ये बघितलं तर सल्फर हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व हे आपल्याला बुरशीनाशकांची जी काही कार्यक्षमता आहे तर ही कार्यक्षमता त्या ठिकाणी आपल्याला वाढवताना ही दिसून येत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह तसेच रोग पूर्णपणे बरा करण्यासाठी आपण वापर करू शकतो. तसेच हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक असून विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी ट्रिशॉट हे बुरशीनाशक देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर टमॅटो, मिरची, वांगी, डाळिंब, कोबी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण ट्रिशॉट या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रण देत असते तर आपल्या पिकातील करपा म्हणजेच लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा, त्याच पद्धतीने डावणी मिल्ड्यू, पावडर मिल्ड्यू, अँथ्रॅकनोज, लीफ स्पॉट, तर अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी ट्रिशॉट हे बुरशीनाशक देत असते. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 250 मिली प्रति एकर याचा फवारणीसाठी वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, हे पिकात फवारणी केल्यावरती आपल्याला 8 ते 10 दिवस चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी बुरशींवरती देत असते. तसेच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे, म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी ट्रिशॉट हे बुरशीनाशक देत असते. तसेच याचा वापर आपण कीटकनाशकांसोबत करू शकतो. कुठल्याच प्रकारची अडचण त्या ठिकाणी निर्माण होत नाही. शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाईड आहे व याचा वापर आपण पिकातील विविध बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी वापर करू शकतो. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सुदर्शन फार्म केमिकल या कंपनीच्या ट्रिशॉट या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.